प्रत्यक्ष ज्ञान घ्या. शिक्षण झालं ना तुमचं, शिक्षक झाले ना, डॉक्टर झाले ना, तुम्हाला समजत नाही का आपलं कर्तृत्व कोणतं आहे ते. मगाच प्रश्न निघाला, आताचे पोरं म्हणे कोणते पहा झोपून 9 वाजता उठते. शिकलेला पोरगा झोपून 4:30 वाजता उठला दिसते का कुठं? कारण हे गौण समजले विचार, या विचाराचं काही महत्त्व राहिलं नाही. शिकणारा पोरगा किंवा धार्मिकतेचं प्रवचन करणारा मनुष्य जीवन जगत असताना आपल्या जगण्यातून प्रत्येकाचे अंतःकरण भेदून जाईल. अंतःकरणात धोका आपुल्या मनाशी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणात सांभाळावे, बदलेल म्हणून. हा विचार आपण करतो का? जर आपण जगण्यामध्ये हा विचार करत नसेल तर तुकड्या दास म्हणे, तुकड्या दास म्हणे, वागावयासाठी साठी, वागावयासाठी साठी, वागावयासाठी. तुकड्या दास म्हणे, तुकड्या दास म्हणे, वागावयासाठी साठी, वागावयासाठी साठी, वागावयासाठी. पाडिल्या परिपाठी व्यवहारित्या, पाडिल्या परिपाठी पाडिल्या परिपाठी व्यवहारित्या, पाडिल्या परिपाठी व्यवहारित्या, व्यवहारित्या. तुकड्या दास म्हणे, तुकड्या दास म्हणे, वागावयासाठी साठी, वागावयासाठी साठी, वागावयासाठी. तुकड्या दास म्हणे, वागावयासाठी, पाडिल्या परिपाठी व्यवहारित्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आम्ही जे हे परिपाठ तयार केले समाजासमोर, ज्या साधना केल्या, सामुदायिक प्रार्थना, ध्यान केलं, हरिपाठ शिकवला, बाराभंग शिकवले, कथा कीर्तन शिकवले, भागवत होत आहेत, सप्ते होत आहे, ह्या काय अनुचित गोष्टी आहे? पण अनुचित काय झालं, काय झालं, काय कारण आहे अनुचित व्हायचं? भक्तीच्या मार्गामध्ये पैसा आला, ज्ञानाच्या मार्गामध्ये अहंकार आला, मोहाच्या मार्गामध्ये संघर्ष आला. जेव्हा भक्तीच्या विषयामध्ये कामना येते, पैसा येते, कामनेच्या पूर्तीसाठी, पैसा मिळावं म्हणून जर द्रव्य प्राप्तीसाठी जर आपला भक्तीचा जर मार्ग असेल तर त्या भक्ती मार्गामध्ये मित्र हो, कलह झाल्याशिवाय राहणार नाहीत. सगळ्यात भांडणं कुठे आहे? मी माहूरला गेलो तो बरेच वर्ष झाले, मनताला भेटलो त्या. मी म्हटलं चांगलं ठीक आहे, कायचं राजेव चांगलं ठीक आहे. इथं म्हणे आमच्या किनवटच्या तहसीलमध्ये 110 केसेस चालू म्हणे आमच्या. कोण म्हणे? महंत म्हणे. लक्षात घ्या. म्हणजे आपण भक्तीचा वापर
भांडणं मिटवण्यासाठी करतो की भांडणं करण्यासाठी करतो? तुकड्या दास म्हणे वागावयासाठी, पाडिल्या परिपाठी व्यवहारी त्या. प्रत्येक मनुष्य जे आपण बोलतो, जे जाणतो तेच मानलं पाहिजे, जे मानतो तेच बोललं पाहिजे, जे बोलतो तेच केलं पाहिजे. लक्षात घ्या बाजू. आचार, विचार आणि उच्चार याचं समत्व साधण्यासाठी संतांचं साहित्य आहे. संतांचं साहित्य पैसा कमवण्यासाठी, शेखी मिरवण्यासाठी, पदप्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी, संघर्ष वाढवण्यासाठी, माणसामध्ये दुराभाव तयार होण्यासाठी, मनुष्य व्यवहारविलासी जीवन जगण्यासाठी, मनुष्य ऐतखाऊ बनण्यासाठी संतांचं साहित्य नाही आहे राजो. विचार केला पाहिजे. संतांचं साहित्य हे जन्मदेरांच्या मुलांच्या आईप्रमाणे आहेत. मुलांचं रक्षण करणारी जी जात आहे आई, तिची भूमिका वटवण्यासाठी संतांचं साहित्य आहे. या संतांच्या साहित्यातून प्रत्येक शिकणाऱ्या माणसांनी पहारीकरी न ठेवता आपल्या क्षेत्राचं जतन केलं पाहिजे. हे आम्ही कधीच करत नाही. म्हणून यासाठीच लागला आहे की वस्तू नो हे प्रिय, प्रिय आहे अर्थ. वस्तू नो हे प्रिय, प्रिय आहे अर्थ. जाणावा गुह्यार्थ विवेकाने. हा विवेक सत्संगतीमध्ये आहे. विवेक प्राप्त करून आपण अर्थांतर पाहिल्या विन उगाची ठेवी जो दूषण, तो श्रोता नवे पाशान झडे आला. लक्षात घ्या. अर्थाविन पाठांतर कासया करावे. 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 व्यर्थची मरावे कोकोनिया. व्यर्थची मरावे व्यर्थची मरावे घोकुनिया. व्यर्थची मरावे व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. अर्थरूप राहे होऊनिया. अर्थरूप राहे होऊनिया. अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. व्यर्थची मरावे घोकुनिया. गोकुनी मरावे कासाची. गोकुनी मरावे, गोकुनी मरावे.
कसया करावे अथाविन पाठांतर कसया करावे अथाविन पाठांतर कसया करावे अर्थाविन पाठांतर कासया करावे व्यर्थची मरावे घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे अर्थरूप राहे होऊनिया तुका म्हणे ज्याला अर्थाची भेटी नाहीतरी गोष्टी बोलू नये. जे आपण गातो राग आळवितो नाना काय गातो हे कळेना. जे आपण गातो, जे आपण वाचतो, जे आपण शिकतो त्या शिकण्याला, त्या वाचण्याला, त्या गाण्याला, त्या कर्म करण्याला काही अर्थ असला पाहिजे. लक्षात घ्या. अर्थपूर्ण जीवन जगणं, तथ्यपूर्ण विचार करणं, समता प्रस्थापित करण्यासाठी विषमतेचे जे काही धडे आपल्या समाजामध्ये अनुचित बेजबाबदार लोकांनी घेतलेले आहे, त्या बेजबाबदार लोकांचे अनुचित जे धडे आहे त्या धड्यांचा सखोल अभ्यास करून मूळ खोदून अज्ञानांचे बीज पेरावे विवेकांचे छंद हे नाना मनांचे तोडून टाकण्या. भजन कीर्तन हे सांप्रदायिक भावना नाही आहे. संप्रदायामध्ये, मतपंथामध्ये, जाती धर्मामध्ये भेद पाडण्याचा क्रम भजनामध्ये नसावा, कीर्तनामध्ये नसावा. म्हणून वस्तू नोहे प्रिय, प्रिय आहे अर्थ जाणावे गुह्यार्थ विवेकाने. म्हणून व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन जगत असताना जीवननिर्वाहासाठी ज्या साधनांचा वापर करतो राष्ट्रसंत जो आहे, शालेय शिक्षणामध्ये, धार्मिक शिक्षणामध्ये, समाज शिक्षणामध्ये, राजकीय शिक्षणामध्ये जीवनांच्या आवश्यक गरजा पूर्ण एक एक निर्वाहाचे साधनं, त्या एक एक साधनांचे सर्वांगीण शिक्षण याचा अंतर्भाव असावा शिक्षणी. लक्षात घ्या. भजनामध्ये, पूजनामध्ये, कथा कीर्तनामध्ये, अभ्यासामध्ये, शाळेमध्ये, दवाखान्यामध्ये, ऑफिसमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्हे, आपल्या स्वयंपाकगृहामध्ये, शेतामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवनामध्ये जे आवश्यक गरजा पूर्ण करण्याच्या ज्या बाबी आहे कोणत्या आहे? निर्वाहासाठी पाहिजे की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. 5 गोष्टी जीवन निर्वाहासाठी आवश्यक आहे. कोणी द्यायच्या ह्या? अन्न कोणी द्यायचं? वस्त्र कोणी द्यायचं? निवारा कोणी द्यायचा? देवानं. हे शिकलो आम्ही. संतांनी हे आम्हाला शिकवलं. भीक मागायचं स्वभाव शिकवलं का आम्हाला? आहे नाही नाही नाही. अर्थपूर्ण भाषे मजा कल जीवनांचा धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा न्यायनिष्ठ जगणं आहे. अरे मनुष्याचं जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहे आणि त्या प्रत्येकांच्या जीवननिर्वाहासाठी आवश्यक आहे. आवश्यक गरजा पूर्ण करण्याचं ज्ञान कुणी द्यायचं का नको? ज्ञान पाहिजे का नाही? इतके मोठे संप्रदाय मी आता 50 वर्ष पाहतो, प्रचार करतो. मी मोठा शेकी माणूस नाही आहे. मला काही तुमच्यावर अधिकार गाजवायचा नाही आहे. मी माझी काही विद्वत्ता सिद्ध करायची नाही आहे. या साध्या गोष्टी कळत नाही प्रचारकांना, अभ्यास करणाऱ्यांना, शिकणाऱ्यांना, की लोकांना लुटून जीवन जगायचं, लोकांच्या घासातला घास घ्यायचा, लोकांच्या भरोश्यावर जीवन जगायचं. अरे म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा पोराच्या भरोश्यावर जीवन जगू नये. एवढं मोठं आयुष्य जाते. आपण म्हातारपणाची व्यवस्था करून ठेवत नाही. बापू हाय करे 10 रुपये, काय केलं तू? त्याचं स्वतः मग त्याच्याकडे दिलं, मग बसलं बोंबलत आता नाही का? होतं त्याचं, त्याच्याकडे दिलं. जीवन कसं जगावं, मित्र कसे मिळवावे, संबंध कसे राखावे, व्यवहार कसा साधावा, ह्या गोष्टी न शिकता कायले स्वर्गातले देव पाहायला जातं? राजो, कोणी शिकवलंय? स्वर्ग अथवा मुक्ती काही सद्गती वाचून वेगळी नाही, मनवृत्ती सत्याकडे नाही, हीच उद्धार गती जीवांची. लक्षात घ्या. मौलिकता घ्या संतांच्या साहित्यातून. मनुष्य निरोगी सात्विक व्हावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा, त्यांचा व्यवहार त्रासदायी न व्हावा, कोणत्याही प्रसंगी हेची शिकण असते पोथीतुनी, भजनातून आणि कीर्तनातुनी, याचसाठी साधने योजूनी ठेविले संती काय लिहिल्या राजे हो महाराजांनी. फक्त आम्हाला तुकडोजी महाराज की जय, बस झालं काम आमचं. हार घालायचे, मिरवणुका काढायच्या, डीजे वाजवायचे, वरम भात खायचे, ढोराडुकरासारखे उभे राहणंस. भारतीय संस्कृती गेली. डीजे आले, भजनं गेले,
सात्विक जेवण गेलं, मिष्टान्न जेवण आलं, नाही मानापानाचं सगळं चाललं गेलं, अपमानाचं सगळं आलं. आपण काय करतो? आ आ आ तुका माने चुकले वर्म, तुका माने चुकले वर्म, तुका माने चुकले वर्म, तुका म्हणे चुकले वर्म, तुका म्हणे चुकले वर्म, तुका म्हणे चुकले वर्म. केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म. सागमाध निसा केला अवघाची अधर्म. केला अवघाची अधर्म, केला अवघाची अधर्म, तुका म्हणे चुकले वर्म, तुका म्हणे चुकले वर्म, तुका म्हणे चुकले वर्म, तुका म्हणे चुकले वर्म. म्हणून जीवन जगत असताना आपलं क्षेत्र पाहतं, त्या क्षेत्राचा संबंध कोणत्या वस्तू प्राणी पदार्थांशी आहे, त्या वस्तू प्राणी पदार्थांचं यथोचित ज्ञान करून मग त्या क्षेत्राचं निवारण करायचं. स्वयंपाकगृहामध्ये आमची आई आहे, तो स्वयंपाक करतानाचा जो विषय आहे 1-1.5 तासाचा, तिथं स्वर्गातलं ब्रह्मज्ञान नाही, स्वयंपाक चुकून जाईल. 1-1.5 तासाचा जो विषय आहे तो स्वयंपाक कसा करावा, स्वयंपाकासाठी कोणते साधनं पाहिजे, कोणती वस्तू पाहिजे, त्या वस्तूचा कोणत्या प्रकारे वापर करावा, याचं ज्ञान करून तुम्ही जर स्वयंपाक केला, तुमचा स्वयंपाकामध्ये बिघाड होईल. दवाखान्याच्या वार्डामध्ये एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरसमोर काही पेशंट आहे, डायरी यायची आहे, त्या पेशंटला दुरुस्त करण्याचं काम त्या डॉक्टरची जबाबदारी असल्यामुळं डॉक्टरचा जेवढा काही वेळ त्या दवाखान्यातला आहे, त्या दवाखान्यामध्ये स्वर्गाच्या देवाची आठवण करू नये. तिथं आपलं क्षेत्र कार्य पार पाडलं पाहिजे. ज्या स्टेजवर अनंत महाराज बोलत आहे, इथं माझी जबाबदारी आहे साधू संतांचं निरपक्ष ज्ञान दिलं पाहिजे. मला पाहताना सांगताना दुःख वाटते, प्रत्येक मनुष्य आपापल्या आपापली उपासना अभिमान लागला से जना, याचा निवाडा उमजेना साधुविना. गुरुदेव मंडळाचे आमचे भक्त आहेत, ते आमच्या राष्ट्रसंतांचं तत्त्वज्ञान जगात श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात. कबीरपंथी भक्त आहेत, त्या कबीरपंथाचे भक्त आमच्या बिजेकाचं ज्ञान जगात सर्वश्रेष्ठ आहेत. वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, आमची ज्ञानेश्वरी जगात श्रेष्ठ आहे. कायले जगा शब्द वापरता राजो नाही, साधू संतांनी सगळ्या जगासाठीच काम दिलं. लक्षात, जगी नांदावी सुखशांती, सर्वांनी आचरावी बंधू प्रीती, यासाठीच झटले असती महापुरुष अभेद तत्वे. कबीर साहेब, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विवेकानंद, महात्मा गांधी, श्रीराम प्रभू, मोहम्मद पैगंबर, महावीर वर्धमान, गौतम बुद्ध, हे सगळे जे लोक आहे, या लोकांनी जे लिखाण आणि कथन आपल्या समाजासमोर ठेवलं आहेत, त्या लिखाणातून आणि कथनातून
जगी नांदावी सुखशांती. आमच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या स्फूर्ती सुखशांती मागितली का? कबीर पंथापुरतीच मागितली का? आपण तिथं हा भेद आणला. लक्षात घ्या, तिथे आपण भेद आम्ही आणि आमचं हे मिटवून टाका, नाही का? आपण कधी विचार करत नाही. म्हणून प्रत्येक माणसांनी व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन जगत असताना त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा संबंध आहे त्या त्या वस्तू प्राणी पदार्थांचा वापर केव्हा किती कुठे कसा करावा हे जोपर्यंत आपल्या मनोमन अंतकरणात बांधत नाही तिथपर्यंत ज्या खास कार्यक्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या कार्यक्षेत्रातलं काम अयशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नाना प्रकारचे मंदिर आमच्या समाजामध्ये आहे, परंतु काय करी चित्त नाही स्थिर, काय करील मंदिर. नाही 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 सदाचार, व्यर्थ भूषणांचा भार. काय फायदा? म्हणून प्रत्येक गोष्ट आपली पाहिजे, धार्मिक आणि सामाजिक. पहिली गोष्ट व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन जगत असताना त्या संबंधित वस्तू प्राण्याविषयी यथोचित ज्ञान आपणाला आवश्यक आहे. दुसरा प्रकार परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? कल्पित देवी देवतेंचं ज्ञान. प्रत्येक समाजामध्ये गौतम बुद्ध होऊन गेले, महावीर वर्धमान होऊन गेले, मोहम्मद पैगंबर होऊन गेले. आपण त्यांचा नामाचा महिमा गातो, महिमापरक शब्द वापरतो. तिथं लक्षात घ्या, चमत्कार आणि अवडंबराचं प्रदर्शन करतो. आमच्या साधू संतांनी कधीही चमत्कार केले नाही. लक्षात घ्या, उगीच भरले चमत्कार, पूजापातीचे डोंगर, जीवनाचे काहीच सार नसेल ते काय कामी. लक्षात घ्या. म्हणून श्रीराम प्रभू आहे, श्रीकृष्ण आहे, येशू ख्रिस्त आहे, मोहम्मद पैगंबर आहे, तुकाराम एकनाथ आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, गाडगे महाराज आहे, तुकडोजी महाराज आहे. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये ते एक अध्याश्रीला चमत्कार वाचतो आपण. वाचूनही अभ्यास करून बाबाजी म्हणते विष पिऊन मरण पावले नाही, महाराजाला विषाचा प्याला दिला म्हणते. काय झालं ते? मित्र हो, अपरोक्ष ज्ञानामध्ये वैज्ञानिक आणि आध्यात्मिक ज्ञानांचा अंतर्भाव असायला पाहिजे. ज्याला विज्ञान समजत नाही, वैज्ञानिक जो शोध घेत नाही, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ज्ञानांचा अंतर्भाव ज्या ज्ञानामध्ये आहे त्याचं नाव आहे अपरोक्ष ज्ञान. लक्षात घ्या, शोध घेतला पाहिजे. जे विष दिलं ग्लासामध्ये, तुम्हाला माहीत आहे पारा नावाची वस्तू, ती कुठं राहते? हां, कुठं राहते? विषमत आहे, पारा आहे, काही विषारी द्रव्य असे आहे की तळावर राहते, वर नाही राहत. वरचं दूध पिलं आणि तळावरचं टाकून दिलं. आता कुत्रं मरेल की नाही बाबाजी? तळावरचं टाकून दिलं, कुत्रं मेलं म्हणे, महाराज नाही मरण पावले म्हणे. अरे एवढी अक्कल नाही आम्हाला वाचणाऱ्यांना. काय फायदा महाराजांच्या लिखाणाला डाग लावतो म्हणता का तुम्ही? 41 अध्यायापैकी एक अध्याय चमत्कार प्रभाव म्हणून तो अध्याय वाचा. मनोनी महत्त्व नको चमत्कारा आहे ना ओवी. हां, चमत्काराचं खंडन केलं पाहिजे. परोक्ष ज्ञान, हे ज्ञान सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे ज्ञान कामी आणलं पाहिजे. चमत्कार अवडंबरासाठी नव्हे, लूट करण्यासाठी नव्हे, मतभेद पाडण्यासाठी नव्हे. म्हणून वस्तू नव्हे प्रिय, प्रिय आहे अर्थ, जाणावा गुह्यार्थ विवेकाने. परंतु हे का घडत नाही? जनी नाही प्रेम, प्रेम आहे कामी. जनी नाही प्रेम, प्रेम आहे कामी. जनी नाही प्रेम, प्रेम आहे कामी. वस्तू ही निकामी पडळ राहे, वस्तू ही निकामी. वस्तू हे निकामी पडळ राहे. जनी नाही प्रेम, प्रेम आहे का
त्यासाठी अर्धनमन भिजलं पाहिजे. ज्या ग्रंथांचे, ज्या संतांचे उपासक आहे, त्या संतांच्या कथनाविषयी, त्या ग्रंथांच्या लेखनाविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा असला पाहिजे. जनी नाही प्रेम, प्रेम गेलं. प्रेमाचा जिव्हाळा आणि अर्थांची योजकता, जाणीव जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये तयार होत नाही, तिथपर्यंत संतांच्या साहित्यातून, लिखाण आणि कथनातून आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. म्हणून प्रत्येक माणसांनी, प्रत्येक जिज्ञासू जीवांनी परोक्ष ज्ञानांच्या मार्गाने, म्हणजे काल्पनिक पौराणिक ज्ञानांच्या मार्गाने, मला नेहमी काय म्हणची मंडळी विचारतात की पौराणिक ज्ञानात काय अर्थ आहे जी, पुराण कसं आहे, फक्त तुम्हाला कसं आहे समजते, त्याच्यात काय हे नाही समजत. माणसाच्या चुका फक्त शोधण्याचा पराक्रम आपण करतो, गुण कधीच शोधत नाही. लक्षात घ्या भाऊजी, गुण दिसतच नाही ना. तुका म्हणे काय आंधळी हाती, दिले जैशी मोती वाया जाय. मोती दिला हातावर पण आंधळा आहे, काय शोधता येईल. गुनिया तो गुणही कहे, निर्गुनिया गुणही घिनाय. बैल ही दिये जाय पर तो क्या बुझे क्या खाय. प्रत्येक माणसांनी गुण शोध. तुका म्हणे गुण चंदनाचे, आणि तैसे तुम्ही जगी गुणग्राहकता असली पाहिजे. म्हणून प्रत्येक माणसांनी आपलं जे आराध्य दैवत आहे, मी नेहमीच सांगतो, विटंबना कुणाच्या दैवताची करू नका. धर्माधर्मामध्ये भेद पाडू नका. जाती जातीमध्ये संघर्ष वाढवू नका. संघर्ष केव्हा वाढतो, भेद केव्हा पडतो, असत्याचा अभिमान तेने वाढजे पतन. म्हणून या ज्ञातेजन सत्य शोधताती. ज्याच्या अंतकरणामध्ये असत्य ज्ञान आहे, असत्य ज्ञान जोपर्यंत माणसाच्या अंतकरणात, तिथपर्यंत भेद संघर्ष आपल्या जीवनामध्ये होत असते. असत्य गेलं की माणसाच्या जीवनात भेदाला जागाच राहत नाही. लक्षात घ्या. आ आ आ ना तुका म्हणे सत्य चैतन्य हा जीव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा जीव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा जीव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा देव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा देव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा देव. असे स्वयंमेव अनादि जो सत्य चैतन्य हा जीव. असे स्वयंमेव अनादि जो. असे स्वयंमेव अनादि जो. अनादि जो. तुका म्हणे सत्य चैतन्य हा देव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा देव. तुका म्हणे सत्य चैतन्य हा देव. म्हणून व्यक्तिगत कौटुंबिक जीवन जगत असताना प्रत्यक्ष वस्तू पदार्थाचं ज्ञान करून त्या ज्ञानाचा वापर करा. व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये अयशस्वी कधीच होणार नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. धार्मिक आणि सामाजिक जीवन जगणाऱ्यांना परोक्ष ज्ञानामध्ये संत साहित्यातून अनादिकाळापासून जे पौराणिक कथन आलेलं आहे, संतांचं चारित्र्य आलेलं आहे, संतांचा आदर्श